हॅलो नमस्कार, मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण ड्रेसची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर ह्या ड्रेसची मापं वरील दिलेल्याप्रमाणे आहेत। तरी आपण सर्वात अगोदर अस्तरवर कटिंग करणार आहोत। तर अस्तरची मी अशी लांबीमध्ये घडी घातलेली आहे। ड्रेसची या कपड्याची बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि त्याची ओपन बाजू समोरच्या साईडला आहे। तर अशा प्रकारे ह्या ड्रेसची घडी घातली। हे बघा, 4 फोल्ड आहेत। 4 फोल्डवर अशी ह्या ड्रेसची घडी घातलेली आहे। त्याच्यानंतर आपण सर्वात अगोदर शोल्डर्सपासून मार्किंग करायला सुरुवात करणार आहोत। तर वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे, जिथे आपली शोल्डरची शिलाई येते तिथे अर्धा इंचावर एक मार्क केला। त्याच्यानंतर आपण लावणार आहोत आता गळ्याची माप। याचा गळा आहे 5 इंचाचा, तर आपण याला 2.5 इंचावर मार्क करायचं। गळ्याची रुंदी लावली 2.5 इंच। शोल्डर याला दिले 3 इंचाचा, तर पूर्ण 5.5 इंचावर हा शोल्डर मार्किंग झालेला आहे। आणि हे सर्व असं मार्क लावून मग त्याला सरळ रेषा ओढायच्या अशा। त्याच्यानंतर आपण गळ्याचा मार्क लावायचा। हे बघा, मी इथून गळ्यापासून 3 इंच घेतलेला आहे। आता पुढचा गळा 6.5 इंचावर मी एक मार्क केला। गळा आपण ड्रेस बनवायचं त्याच टाईमला मी बनवणार आहे, तेव्हाच कटिंग करायची गळ्याची। वरून पूर्ण 6 इंचावर मी आर्महोलचा मार्क केलेला आहे। आता सरळ रेष ओढून घ्यायची। आता ह्या चौकोनातून आपल्याला 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे। आता छातीचा चौथा भाग, छाती माझी 34 इंचाची आहे, त्याचा चौथा भाग मी इथे मार्क लावला। त्याच्यानंतर या चौकोनातून 1.5 इंचावर एक मार्क करून आर्महोलचा असा मार्किंग करून घेतलेला आहे। पुढे 2 इंच मी शिलाई मार्जिन सोडली आहे। शोल्डरची लाईन सोडून आपल्याला 14 इंचावर कमरेचा एक मार्क लावायचा आहे। त्याच्यानंतर सरळ त्याच्या खाली 21 इंचावर आपल्याला हिपचा एक मार्क लावायचा आहे। त्याच्यानंतर या दोन्ही मार्कला सरळ रेष ओढून घ्यायची आहे। आता आपण कमरेचा माप लावूया। कमरेचा चौथा भाग जो असेल त्याचा चौथा भाग आपण इथे मार्क लावून घ्यायचा, जी काही तुमची कमर असेल त्याच्या हिशोबाने। आणि त्याच्यानंतर हिपचा आपला जो काही चौथा भाग असेल त्याच्यामध्ये आपण चौथा भाग लावून मग 1.5 इंचावर मार्क करायचं। त्याच्यानंतर आपण सगळी मार्क असं मिळून घ्यायची। ड्रेसवर मी माप घेतला होता म्हणून मी त्याची साईड मोजली। आता तो साईड किती आहे ड्रेसचा आणि याचा करेक्ट आहे का तो मी बघितला। त्याच्यानंतर मी असं सर्व मार्क जोडून घेतले। आता आपण खालचा जो ड्रेसचा घेरा असतो तो बघायचा। आता पूर्ण मी लांबी बघते, तर हा अस्तर आहे आपल्या ड्रेसपेक्षा 2 इंच कमीचा हा अस्तर आहे। तर याला लांबी बघायची गरज नाही, अस्तर ड्रेसपेक्षा 2 इंच कमीच असतो। त्याच्यानंतर मी इथे घेऱ्याचा माप लावते। आपला जो काही हिपचा साईज असतो त्याच्या इतकाच घेरा खालचा असतो। स्ट्रेट कट कुर्ती आहे ही। स्ट्रेट कटला जो आपला हिपचा मार्क आहे तोच खाली घेऱ्याला लागतो। त्याच्यानंतर असं सरळ रेष ओढून घ्यायची। आता आपली ही पूर्ण ड्रेसची मार्किंग पूर्ण झालेली आहे। तर आता आपण ह्याला कट करून घेऊया। सर्वात अगोदर खालच्या साईडने आपण कटिंग करून घेऊया। घेऱ्याचा जो काही तुमचा हिपचा साईज आहे तितका घेऊन त्याच्यात प्लस 1 इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा देऊन आपण मार्क केलेला आहे। त्याच्यानंतर आपण मार्क केलेल्याप्रमाणेच कटिंग करून घ्यायचं।
त्याच्यानंतर मी हा ड्रेसचा मी जो माझ्याकडे मापाला ड्रेस आलेला आहे त्याच्या हिशोबाने मी ही मार्किंग केलेली आहे. पण आपण बॉडी मेजरमेंटवर ड्रेस किंवा ब्लाऊज दोन्ही बॉडी मेजरमेंटवरच बनवले पाहिजे, त्याची फिटिंग खूप छान येते. त्याच्यानंतर मी आता जो ड्रेसचा आर्महोल आहे तो चेक केला आणि इथे तो बरोबर आला आहे का तो बघितला, तो करेक्टच आहे. मग मी आता ह्याची आर्महोलची कटिंग करते. आर्महोल असा कट करून घ्यायचा. आता आपल्याला दोन्ही पार्ट हे असे वेगवेगळे करून घेतले. त्याच्यानंतर समोरच्या आर्महोलला आपण अर्धा इंचवर एक असा मार्क करून फ्रंट साईडची जी बाजू आहे त्याच्यावर आपल्याला असं हे कट करून घ्यायचा. अशा प्रमाणे आपली खूप सोप्या पद्धतीने हे ड्रेसची कटिंग झालेली आहे. ब्लाऊजपेक्षा ड्रेस कट करणं खूप सोपं आहे आणि शिवणं पण खूप सोपं आहे. तर त्याच्यामुळे ड्रेस कटिंग करायला आणि शिवायला पण जरूर शिकायला पाहिजे. आता माझी ही अस्तरवर पूर्ण ड्रेसची कटिंग झालेली आहे. तर ह्याला आता मी मेन जो आपला ड्रेसचा कपडा आहे त्याच्यावर ठेवून कट करणार आहे. आता हा ड्रेसचा माझा मेन कपडा आहे, त्याला मी खालून सरळ करून घेतलं. त्याची सरळ असं कपड्याला कट करून सरळ करायचं. त्याच्यानंतर ड्रेसची लांबी, इथं माझ्या ड्रेसची लांबी 39 इंच आहे. तर मी 39 इंचावरच खालून 1 इंच फोल्ड करण्यासाठी सोडून 39 इंचावर मी आता मार्क केलेला आहे. त्याच्यानंतर हा अस्तरचा कपडा त्याच्यावर बरोबर ठेवून जो आपला ड्रेसचा कपडा असतो तो अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कट करायचा. वरतून मी बरोबर घेऊन असा एक्स्ट्रा थोडासा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग केलेला आहे. अशा प्रकारे ह्या ड्रेसची कटिंग झालेली आहे. आता याच्या पुढे दुसऱ्या व्हिडिओमध्ये पॅन्टची सुद्धा खूप सोप्या पद्धतीने